श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी म्हणतात तू चल पुढे, मी आहे तुझ्या पाठीशी. हा बघा माझा रुद्र कशी भाकर खात आहे. तर तुमचं अश्विनी किचनमध्ये स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे गावरान घरगुती पद्धतीने केलेली जवसाची चटणी. तर हे बघा मी कसं डेकोर केलेलं आहे प्लेट. ही जवस 1 वाटी जवस घेतलेली आहे, अर्ध वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, थोडंसं खिसलेलं खोबर घेतलेलं आहे. हे बघा लसूण 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहे. त्यानंतर 1 चम्मच जिरा घेतले आहे. मीठ तुमच्या चवीनुसार घेऊ शकता आणि 1 चम्मच लाल तिखट घेतलेलं आहे. ही मिरची ना मी काही नाही फक्त प्लेट डेकोर करण्यासाठी घेतली आहे. तर बघा कसं दिसते साहित्याचं प्लेट आणि माझं डेकोरेशन काहीतरी न्यू. चला मग लागूया कामाला. सर्वप्रथम मी पॅन घेतलेला आहे. हा बघा गॅस चालू केला आणि त्यानंतर आपली जवस टाकून घ्यायची आणि असं मिक्स करून हलवत राहायचं. हे बघा अशा पद्धतीने. आणि गॅस स्लो करायचा, कारण कमी गॅसवरच आपल्याला ती भाजायची, जास्त नाही भाजायची, फक्त ती थोडी खुसखुशीत होण्यासाठीच भाजायची. जास्त भाजली तर मग चव चांगली नाही येणार, म्हणून त्याला. त्यानंतर शेंगदाणे घेतलं आणि खिसलेलं खोबऱ्याचं खीस, हे दोन्ही पण हलकंसं भाजून घ्यायचं. हे बघा असं मिक्स करून घ्यायचं आणि असं फिरवत राहायचं. हलक्या प्रमाणात भाजून घ्यायचं आपल्याला, जास्त काही नाही. हे बघा कलर कसा आला आहे. हे बघा असं भाजायचं. चला लागूया चटणी करायला. 1 वाटी भाजलेली जवस, त्यानंतर आपण भाजलेलं खोबरं खीस आणि शेंगदाणे टाकून घेतलं. त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या ते पण टाकलं. नंतर 1 चम्मच जिरा, लाल तिखट आणि मीठ. मी मीठ सर्वच टाकत आहे, बराबर होईल.